इथे शिवजीचे मंत्र सगळीकडे एकदम छान स्पीकर्स लावलेत आणि एकदम छान हवा आहे आणि सगळे डोंगर आहेत आणि डोंगरावर असे ढग पूर्ण खाली आले आणि सगळं एवढं सुंदर सुंदर एकदम. हाऊ लकी आर यू दॅट यू गेट टू विजिट प्लेसेस दॅट blows your mind and gives you goosebumps. Seriously. हर हर महादेव. 112 स्टेप्स आहेत टू अटेंड मोक्ष एनलाइटमेंट. गाइस का हवा आहे ते क्रेझी क्रेझी. हे बघा सगळी झाडं बघा. हाय नमस्ते गाईज, मी पुलावर चालली आहे कोइंबतूर लेओवरसाठी. आणि पहिले तर मी खूप सॅड होती कारण तुम्हाला माहीत असेल मला लेओव्स बिलकुल पण नाही आवडत. पण फ्लाईटवर मी माझ्या 2 क्युटी पाय मराठी मंडळ क्रूला भेटली आणि त्यांचा प्लॅन आहे आदियोगीला जायचा. तर आय वॉज लाईक येस, आज आहे सोमवार आणि आज मी चालली आहे आदियोगीला. किती वर्षांपासून मला जायचं होतं. तर व्हॉट अ कोइन्सिडन्स. इट्स लाईक भगवान का बुलावा आता है. सो ट्रू गाईज. हर हर महादेव. अरे तुम्ही आउट ऑफ फोकस झाले पुन्हा. हर हर महादेव. हर महादेव. यांची ड्रेसिंग बघा गाईज, फुल एकदम पंजाबी सूट. आणि हे बघा मला, मी लेओवरचे कपडे घालून आली आहे, फाटलेली जीन्स घालून मी चालली आहे मंदिरात. पण मी टिकली लावली आहे. आम्ही आता निघालो आहोत आणि आमच्या हॉटेलपासून आम्ही राहतो फेरीफील्ड मॅरियटमध्ये, जे एअरपोर्टपासून फक्त 600 मीटर्सवर आहे, लाईक 2-3 मिनटावर आहे. आणि इथून आदियोगी आहे 1 तास 15 मिनटं. आणि आम्ही वेगवेगळे ऑप्शन्स चेक करत होतो. तर इकडे काहीतरी रेड टॅक्सी चालतं, पण इथे आम्ही कॉल केला तर त्यांना कळतच नव्हतं आम्ही काय बोलतो आहे, लँग्वेज बॅरियर आणि असं सगळं. आणि ओलामध्ये काहीतरी 800 दाखवत होतं, रॅपिडोवर 1900 दाखवत होतं आणि उबरमध्ये 800. तर आता आम्ही उबरमध्ये चाललो आहोत आणि आता आमची जर्नी सुरू झाली आहे. तर बघूया. आणि मी तर न झोपता आली, म्हणजे काल पण माझं 4:45ची फ्लाईट होती, रात्री 1 वाजता उठली. काल सॉरी परवा. आणि काल पण सेम असं झालं की 5:45चं डिपार्चर होतं. तर असं सगळं मी न झोपता, ते माझी झोप तुम्हाला माहीत आहे नेहमी पेंडिंगमध्ये चालत असते. तर 2 दिवसामध्ये मी हार्डली 3-4 तास झोपली आहे. पण मला बिलकुल पण आता झोप येत नाही आहे, कारण यु नो फेथ जे आहे की मी ना हार्ड कोर शिफ्ट बघते आहे, त्यामुळे झोपायचा काय प्रॉब्लेमच नाही आहे. आणि एकदम छान हॅपी मूडमध्ये आहे. फक्त ना मला एक चहा मिळाला तर मला खूप छान वाटेल, अद्रकचा चहा. पण तिकडे जाऊन बघा, तिकडे काय ऑप्शन्स असेल तर पिऊया. तर लेट्स गो. आकाश तर एकदम एस्थेटिक दिसतं आहे आणि इकडे आज आहे 50% चान्स ऑफ रेन. किती सुंदर. शिवजीने स्पेशली आमच्यासाठी हे व्ह्यू क्रिएट केला आहे आज. किती छान. हा इथे कुमारसामी लेक आहे आणि बाजूला पार्क आहे जिथे सगळे चालतात आहे. किती सुंदर इकडे सगळं एस्थेटिक एकदम. डोंगर ढग खाली आले आहेत. या डोंगरात ढग आले. वाजले आहेत 6:20 आणि अजून 5-10 मिनटं आहेत पोचायला. आणि आम्हाला लवकर जायचं आहे कारण 6:57ला होणार आहे सूर्यास्त. आणि ते मी काहीतरी न्यूजमध्ये बघत होती की आपण आजकाल सनसेट खूप लेट होतो आहे. तुम्ही बघितलं असेल की 7-7:30पर्यंत असं एकदम उजेड असतो. तर आपण ना काहीतरी बोलत होते की भारत एकदम सनच्या एकदम समोर आहे, म्हणजे ते ह्याच्यावर इक्वेटरवर असं काहीतरी होतं. ते मी नीट बघितलं नाही, मी फक्त
ऐकलं तर ही गोष्ट आहे. तर त्यामुळे सूर्यास्त थोडा लेट होणार आहे आणि आम्हाला जाऊन फटाफट खूप सारे फोटोज काढायचे आहेत आणि तेच मी विचार करते की लवकर जाऊ आणि मी गुगल केले की मी काय काय पोजेसमध्ये फोटोज काढू शकते. तर मी सगळं डोक्यात ठेवलं आहे आणि तिथे जाऊन आता फोटो काढणार. 6:26 आम्ही पोचलो आहे. इकडे मार्केटसारखं आहे आणि हे माझे 2 क्रू. चला आम्ही चाललेलो तर एक अंकल आम्हाला बोलले की खूप चालावं लागेल, लॉंग डिस्टन्स आहे. तिकडे एक बुलक कार्ट आहे जे फ्री आहे, तर त्याच्यावर आम्ही बसून चाललो आहे. आम्ही 3 तिकीट घेतल्या, 10 रुपये का तिकीटची प्राईस आणि 30 रुपये मी पे केले. आता आम्ही चाललो आहोत त्या बुलक कार्टवर. बुलकच्या समोरून मी नाही जाणार. बुलक मला टर्न होऊन बघतोय. बुलक म्हणजे काय झालं ग? बैल बैल बैल. तो केवढा ह्यूज आहे आणि आम्ही निघतोय. काय एअरपोर्ट जय मल्हार. खंडोबा पण शिवजीचे एक अवतार आहेत. इथे शिवजीचे मंत्र सगळीकडे एकदम छान स्पीकर्स लावलेत आणि एकदम छान हवा येते आणि सगळे डोंगर आहेत आणि डोंगरावर असे ढग पूर्ण खाली आले आणि सगळं एवढं सुंदर सुंदर आहे एकदम. आणि हे कोइन्सिडन्स आहे, म्हणजे ॲक्च्युली देवाचा बुलावा येतो आणि मग आपण भेटायला जातो. मला असं किती वेळा मी पुल आउट झाली आहे आणि मला खूप एकदम छान छान मंदिरांचे दर्शन झाले. तसंच मी आज पण पुल आउट झाली आणि माझ्याकडे काय कपडे नव्हते ट्रेडिशनल कपडे घालायला. मी जस्ट हे टी शर्ट जे गेल्या वर्षी मी घेतलेलं झुडिओमधून, ते मी 2-3 वेळा बॅगेत ठेवलेलं, पण मी कधीच नाही ते घालू शकली. आज त्याचं उद्घाटन झालं आहे, फर्स्ट टाईम घातलं आहे आणि असंच मी माझ्या बॅगेत चेक करत होती ना, तर मला हे मिळालं जे एकदम मॅचिंग आहे आणि मी कधी बॅगेत ठेवलेलं मला आठवत पण नाही आहे. तर सगळं किती छान छान कोइन्सिडन्सेस होतात लाईफमध्ये आणि तेच शिवजीचा बुलावा आला आहे. तर वी आर गोईंग. गाईज, हे ढगा बघा जमिनीवर आलेत ऑलमोस्ट. तिथे आपण गेलो तर त्याला टच करू शकू आणि आम्ही चाललोय. हे पाठी आहोत आम्ही. हाऊ लकी आर यू दॅट यू गेट टू विजिट प्लेसेस दॅट blows your mind and gives you goosebumps. Seriously. Har Har Mahadev. Look at this view. Look at this view. Look at this view. Oh my God. काय हे यार, किती सुंदर. पूर्ण एकदम ना असं एकदम भारावून जाणारे क्षण असतात ना. आम्ही पोचलो तिकडे गाईज आणि छान हवा येते आणि पाऊस पण पडायला लागला वाटतं. व्ह्यू पण एकदम छान आहे. जरा हवा थांबून द्या, कारण मी बोलते की तुम्हाला ऐकू येणार नाही कारण मी माईक यूज करत नाही. तर गोष्ट ही आहे, आदियोगी, आदी म्हणजे सर्वात फर्स्ट आणि योगी म्हणजे युग. तर शिवजी इज लाईक द गुरु ऑफ युगा आणि ही जागा, या जागेचं उद्घाटन केलं गेलं 2017मध्ये. मोदीजींनी केलं. ही जागा बनवली आहे सद्गुरूंनी. त्यांचं इकडे ईशा सेंटर आहे. शिवजींची स्टॅच्यू आहे 500 टन स्टीलने बनवली आहे आणि ती आहे 112 फूट उंच. 112 कारण 112 स्टेप्स आहेत टू अटेंड मोक्ष, एनलाइटमेंट. तर ही गोष्ट आहे आणि इकडे एवढं छान हवा येते आणि एवढं छान छान सगळं वाटतं ना, एकदम असं प्रसन्न होणार आहे एकदम वातावरण आहे आणि मूर्ती पण एवढी ह्यूज आहे आणि सगळं खूप छान छान आहे. आता ऑलमोस्ट 7 वाजायला आलेत आणि सूर्यास्त होईल, त्याच्यानंतर आम्ही बघणार आहोत लाईट शो. तर लेट्स गो फॉर द शो. हा माणूस आम्हाला ओरडतोय, तो बोलतो इकडून निघा आता आणि आमच्याच वेळेला सगळे निघून गेले आणि मी केवढे सारे फोटोज क्लिक केले फटाफट. ही माझी चप्पल आहे, मला म्हणजे चप्पल गायब झाली. तर आता आम्ही तो शो बघायला चाललोय गाईस. लेट्स गो. इथे आता शो होणार, लाईट शो, आणि इकडे सगळे आमच्या पाठी लोक आहेत बघा, सगळे बसले. हे सगळे बसून आता बघणार आहे लाईट शो. हवा एवढी येते ना. मी ही तन्वीची ओढणी बांधली आहे स्वतःला, कारण मी घातला आहे क्रॉप टॉप आणि तो पाठीत एकदम छोटा होईल म्हणून मी आता हे घालून बसली आहे, ताकी सगळं असं झाकून राहील. Area throughout the show.
Kindly avoid standing during the show. Also, please avoid using your mobile phone torchlights during the show. पप्पांना कॉल लावला वायूला देवबाप्पा दाखवण्यासाठी, पण पप्पांनी कॉलच नाही उचलला. Unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. Devi Parvati, seeing Adiyogi reveling in ecstatic states, said, I want to have what you have. Show me the way. Mahadevaya Namaha. Mahadevaya Namaha. Mahadevaya Namaha. Yogayoraya Shiva Shiva Sarveshwaraya Shambho. गाइस का हवा आहे ते क्रेझी क्रेझी. हे बघा सगळी झाडं बघा. केस माझी फुलत आहे. छान होतं एकदम छान. तुम्ही कसं वाटलं तुम्हाला तुमचं रिव्ह्यू? छान छान, खूप मजा आली. तुझा रिव्ह्यू त्यांनी सुंदर, वर्थ इट. वर्थ इट, एकदम वर्थ इट. आता आम्ही चाललो आहोत ध्यानलिंगमच्या कडे. 8 वाजेपर्यंत ते आहे ओपन, तर होपफुली आम्हाला बघायला मिळेल. शिवजी आणि हे बुलक्स बैलांचं हे घर आहे इथे. ते लोक चिल मारतात इथे. एकदम ह्यूज आहे, ह्यूज. आम्ही चाललो आहे तिथे. इथे फोन अलाउड नाही आहे, पण मी कसं तरी घेऊन आली बिकॉज माझ्याकडे खूप सारे ट्रिक्स आहेत. आम्ही आता चाललो आहोत काय ज्ञानलिंगमकडे. एक्सक्लुझिव्ह फुटेज चोरून मी हे काढते. ओके, आम्ही परतीच्या प्रवासात निघालो आहोत. आता वाजले आहेत 8:30 आणि दाखवते 1 तास 20 मिनटं, म्हणजे 9:30-10 पर्यंत आम्ही पोचू. मग मी डिनर करेन बुफेमध्ये जाऊन. रूममध्ये खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत आणि मग मला जाऊन केस पण धुवायचे आहेत आणि झोपायचं आणि उद्या लवकर उठायचं आहे. उद्या पण 3 सेक्टर आहेत बॅक टू मुंबई. 9:46 झालेत आणि फायनली हे आहे माझं डिनर व्हेजिटेरियन, कारण मी सोमवारी तसं पण व्हेज खाते. आणि थकली आहे. डोक्याला असं ना एकदम हेडेक व्हायला लागला आहे ना, की 2 दिवसांपासून ऑलमोस्ट मला वाटतं मी तर 4 किंवा 5 झोपली असेल. तर थोडं ते आहे. आणि आता मला अजून केस पण धुवायचं आहे, कारण 2 दिवसांपासून केस नाही धुतले.
केस धुणार, सुकवणार, मग झोप येईपर्यंत आय गेस 12 वाजतील. पण आता खूप भूक लागली तर पहिले मी काहीतरी खाऊन घेते. लेडीज, थँक्यू सो मच. आय गॉट पुल्ड आउट आणि तुम्ही मला भेटलात आज आणि माझ्यासोबत आलात आणि मला कंपनी दिली. तुम्ही खूप छान आहात, खूप मेहनती ही आपकी कशिश तर एकदमच चुम्मा आणि तन्वीसोबत तर मी सेकंड टाईम फ्लाय करते आहे. तर थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्यासोबत आणि हर हर महादेव. गुड नाईट. येस, आणि बोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आता मी चालली आहे रूममध्ये परत आणि रिक्षाकडे वाट बघते आहे आणि तिथे आतमध्ये जिकडे ज्ञानलिंगम होतं म्हणजे पिंड जी आहे शिवजीची ती जायची जागा एकदम खूप ह्यूज होती. तिथे खूप साऱ्या गोष्टी होत्या. रस्त्यामध्ये खूप मोठा पॉन्ड होता आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे शिवलिंग होते ज्याच्यावर पाणीचा अभिषेक होत होता आणि ना वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसून मेडिटेशन करत होते. आणि ते ज्ञानलिंगममध्ये आम्ही गेलो ना, तिकडे ते असं पूर्ण गोल होतं असं घुमटसारखं आणि आतमध्ये फॅन वगैरे काय नव्हतं, थोडी गरमी होत होती आणि पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे तुम्ही श्वास घेणार त्याचा पण तुम्हाला आवाज येईल, एवढी शांतता होती. आणि तिकडे सगळे प्रे करत होते, मेडिटेशन करत होते. लोक पूजाची प्लेट विकत घेत होते आणि ती पूजाची प्लेट पण एकदम एस्थेटिक अशी कॉपरच्या क्यूच्या प्लेटमध्ये असे फुलं वगैरे आणि एक मुलगी तिकडे बसून ते सजवत होती आणि सगळे काय लोक होते ते एकमेकांना नमस्ते करत होते. आम्हाला नमस्ते केलं आणि ठिकठिकाणी त्यांचेच जे आहेत आय थिंक जे रेसिडेंट आहेत तिथले ते सगळ्यांना उभं राऊंड नमस्ते करत होते आणि असं सगळं एकदम वेगळंच एकदम आतमधलं ॲटमॉस्फिअरच वेगळं होतं. आणि मग तिकडे फोन अलाउड नाही आहे कारण फोन तुम्ही घेऊन जाल तर टिंग 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 फोन वाजत राहील आणि लोक व्हिडिओ काढत राहतील आणि तिथली शांतता भंग होईल. तर त्यामुळे फोन्स आतमध्ये अलाउड नाही आहे. पण मी माझा फोन साईडली ठेवू शकत नाही, हरवला वगैरे तर मोठा सीन होईल. तर मी फोन माझ्या टॉपच्या आत टाकून घेऊन गेली. पण मी काय केलं नाही, फालतूगिरी काय केली नाही. माझा फोन सायलेंटवर असतो नेहमी. म्हणजे माझ्या फोनची रिंग मी आयुष्यामध्ये कधी ऐकली असेल असं मला वाटतच नाही आहे. तो नेहमी सायलेंटवर असतो. तर असं सगळ्यांनी आणि ना खूप सारे लोकांना म्हणजे तिथे रेसिडेंट्स होते ना ते उभं राहून नमस्ते तर करत होते आणि बाकीचे रेसिडेंट्स होते ना ते कामं करत होते. म्हणजे कोणतं असे हे घेऊन ब्रश घेऊन मूर्तीला साफ करत होतं आणि कोण भिंतीला साफ करत होतं, कोण काय काय पुसत होतं. म्हणजे जसं गुरुद्वारामध्ये कसं सेवा करतात की तुम्ही जा आणि लोकांचे शूज उचलून तुम्ही ठेवू शकता आणि सगळं मी हे सगळं केलं. मी बांगला साहेब गुरुद्वाऱ्यामध्ये गेलेली दिल्लीमध्ये आहे कॅनॉट प्लेसच्या तिकडे कुठेतरी खूप वर्षांपूर्वी. तर तिकडे आम्ही मी आणि गौरी गेलेलो आम्ही. तर मी ते सगळ्यांचे शूज घेऊन ठेवायचे जागेवर आणि मग तुम्ही फ्रूट्स ना सगळी व्हेजिटेबल्स कट करायला मदत करू शकता. आणि तिकडे म्हणजे असं एम्प्लॉईज नाही आहे, तिथे लोकच जाऊन सेवा करतात आणि मग ते जेवण बनतं आणि मग सगळं. आणि आम्ही ते पण केलं की जेवण झाल्यानंतर सगळ्यांना पाणी द्यायचं काम आम्ही केलं. तर ते पाणी द्यायचं एक ना एकदम मोठा असं रूमसारखं असतो आणि तिकडे ना तुम्हाला ग्लासामध्ये फटाफट पाणी द्यायचं आणि सगळे लोक जेवल्यानंतर बाहेर येतात आणि मग ते पाणी पितात असं. तर असं का तुम्ही करू शकता. आणि इकडे मग ते तसं सॉर्ट ऑफ होतं की मला सगळे लोक असं काय काय स्वतःहून कामं करत होते आणि इट वॉज लाईक सेवा टाईप करत होते ते. तर मला माहीत नाही की इफ दे आर एम्प्लॉईज की ते मनापासून स्वतःहून करतात ते आय डोंट नो. आणि मला वाटलं की मी विचारू की नको कारण तिकडे खूप शांतता होती आणि कोणी कोणाशी बोलतच नव्हतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोक मोठ्या मोठ्याने मंत्र बोलत होते. एक मोठंसं ट्री होतं एवढं सुंदर आणि त्याच्यानं रेड कलरचा धागा लावलेला आणि तिकडे ओम नमः शिवाय करून एकदम जोरजोरात मस्त बोलत होते. त्या झाडांना खूप सारे असे छान छान रेड थ्रेड्स लावलेले पण साईडली तिथे फोटो काढायला लावून नव्हतं. तर मग मी ते नाही करू शकली. तर सगळे राहून छान होती, छान दिवस गेला माझा. आणि आता मी चालली आहे बॅक टू माय रूम. आजचा दिवस आणि एवढा छान होता ना, एकदा मी पुल आउट झाली आणि माझं डोकं फिरतं लिओर्स फिरायला. आणि आय एम सो ग्लॅड. कधी कधी ना आयुष्यामध्ये वाईट गोष्टी पण चांगल्या कारणांसाठी होतात. ती गोष्ट आहे देयर इज अ वन जॅपनीज प्रोवर्ब की इफ यू मिस्ड अ बस दॅट मीन्स यू अवॉइडेड ॲन ॲक्सिडेंट. म्हणजे किती छान की छान नाही पण म्हणजे असं आहे की जे काय होतं चांगलं वाईट ते काय ना काहीतरी आपल्या चांगल्यासाठीच होतं.
तर मी पुल आउट झाली, मी आली इकडे, शिवजींचे दर्शन झाले, एवढा छान तो लाईट शो होता आणि दिवसाची सुरुवातच एवढी छान होती. फ्लाईटवर पॅसेंजर्स पण एवढे चांगले येत होते. मग वडोदरा बॅक फ्लाईट ऑपरेट केली. फ्लाईटवरून जाताना एक पॅसेंजर बोलून गेला की यू आर सो एफिशियंट. एक मुलगी होऊन गेली की यू हॅव सच अ क्यूट स्माईल. त्याच्यानंतर थर्ड सेक्टरमध्ये कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर चेंज झाले, तर फर्स्ट ऑफिसर लांबूनच ही वॉज स्माइलिंग आणि मग आल्याला बोलतो की मी तुझे एवढे रील्स बघितले आणि आय वॉज जस्ट होपिंग की कधीतरी मी तुझ्यासोबत फ्लाईट ऑपरेट करेन. आणि ओमकार सर आले, ते म्हणजे ओमकार त्यांचं नाव आहे. तर मी त्यांना बोलली की म्हणजे आमची सगळी पुन्हा ब्रीफिंग झाल्यानंतर मी बोलली की ओमकार तुमच्या नावाचा मी उखाणा घेतला आहे करून. तर ते बोलता हो मी तो बघितला करून. आणि वॉज सो स्वीट. आणि कॅप्टन पण खूप छान होते, पॅसेंजर्स खूप चांगले होते. एक पॅसेंजर फ्रिक्वेंट फ्लायर येतो आणि ही नोज एव्हरीथिंग म्हणजे जे क्रू करतात आणि काय लास्ट सेक्टर, फर्स्ट सेक्टर आणि लास्ट सेक्टरमध्ये बेवरेजेस राहत नाही आणि लेवर कुठे करतात, कोणत्या सगळं माहिती आहे. म्हणजे ही वॉज लाईक त्यांच्याशी मी एवढ्या वेळ बडबड करत होती ना. आणि ते बोलतात की जर तुमचा एक क्रू कमी पडला ना तर तुम्ही मला युनिफॉर्म घाला, मी तुमचं घरी. एकदम क्यूट अंकल होते ते. तर त्यांच्याशी बडबड करण्यामध्ये आपण फुल टाईमपास झाला. आणि लास्ट सेक्टर होता मुंबई कोइंबतूर आणि एवढे सुंदर मुलं आले त्या फ्लाईटवर. म्हणजे आय वॉज जस्ट शॉक्ड की कसं की नॉर्मली मी किती वेळा कोणत्या फ्लाईट्स करते आणि कधी कधी एखाद दुसरा क्यूटचा मुलगा दिसतो, पण आजच्या फ्लाईटमध्ये एवढे सुंदर मुलं, म्हणजे एकदम टॉल डार्क, जसं मला एकदम आवडतं ना तसे सुंदर मुलं आलेले, एकदम फुल नेत्रसुख. आणि मग आम्ही आलो. झोपायला मला मिळालं नाही. काल पण मी 2-3 तास दुपारी झोपलेली, रात्री परवा झोपली नाही, रात्रभर फ्लाईट केली. काल पण रात्रभर फ्लाईट केली आणि आज फक्त 1.5 तास मी झोपली. म्हणजे 2 दिवसामध्ये मी लेजिट 5 आवर्स पेक्षा जास्त नाही झोपली आहे. तर आता मी आंघोळ करते पटपट आणि सगळे केस सुकवते आणि मी चालले झोपायला. आणि खूप छान वाटलं शिवजी तुम्ही मला बोलवलं. तिथे मी पूर्ण भारावून गेलेली, एकदम असं डोळ्यात अश्रू यायचे बाकी होते की असं एकदम पूर्ण एवढी हवा येत होती आणि एवढं थंड एकदम वातावरण होतं आणि सगळं एकदम असं निसर्गरम्य दृश्य. आणि ते शिवजीची एवढी मोठी मूर्ती आहे, ती बघूनच ना असं वाटतं की आपण किती छोटूशी आहेत आणि ते किती मोठे आहेत असं. आणि त्याच्यावर ते लाईट शो आणि ते सगळं एकदम अमेझिंग आहे, एकदम अमेझिंग. म्हणजे एकदा लाईफमध्ये हे करायलाच हवं असं मी बोलेन तुम्हाला. तर तुम्हाला वेळ मिळेल तर जा. आणि तोपर्यंत माझा ब्लॉग बघा, याच्यामध्ये मी थोडे क्लिप्स टाकलेत त्या शोचे, पण ते रिअलमध्ये अनुभव घेणं एक वेगळीच गोष्ट आहे. तर ऑन दॅट नोट आय एम ऑफ टू स्लीप. माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय, आय लव्ह यू. हर हर महादेव.